नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. राज्यात सुमारे 5 अब्ज डॉलर्स इतकी सर्वात मोठी थेट परकीय गुंतवणूक होणार. संबंधित करारावर आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या. या गुंतवणुकीमुळे 50,000 तरुणांना थेट रोजगार मिळणार असल्याची देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. स्वच्छ भारत मानांकनात म्हैसूर शहरानं मारली बाजी तर नवी मुंबईनं पटकावलं 3रं स्थान. उपेक्षितांच्या प्रश्नाबद्दल समाजभान जागं करण्यासाठी अथक प्रयत्न करणारे गिरीश प्रभुणे यांना यंदाचा चतुरंग जीवन गौरव पुरस्कार जाहीर. आणि मुसळधार पावसामुळे अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू, घरांचं आणि पिकांचं मोठं नुकसान. नमस्कार. नंतर सविस्तर वृत्त. राज्यात सुमारे 5 अब्ज डॉलर्स इतक्या सर्वात मोठ्या परकीय थेट गुंतवणुकीचा करार आज मुंबईत करण्यात आला. तैवान इथल्या फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी या जगातल्या मोठ्या इलेक्ट्रॉनिक उत्पादन कंपनीबरोबर हा करार करण्यात आला. येत्या 5 वर्षात कंपनीकडून इलेक्ट्रॉनिक उत्पादनं, संशोधन आणि विकास प्रकल्प उभारण्यात येणार असून त्यात सुमारे 50,000 तरुणांना थेट रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या प्रकल्पासाठी मुंबई किंवा पुण्याजवळ 1,500 एकर जागा आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील असं फडणवीस यांनी म्हटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडिया या महत्त्वपूर्ण उपक्रमांची घोषणा केल्यानंतर इतक्या मोठ्या स्वरूपाची ही पहिलीच गुंतवणूक असून ती महाराष्ट्रात होत आहे. ही विशेष अभिमानाची बाब आहे असं ते म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या चीन दौऱ्यात फॉक्सकॉन कंपनीला भेट देऊन त्यांच्या संचालकांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं होतं. या आवाहनानुसार आपण मुख्यमंत्री फडणवीस यांची तब्बल 7 वेळा भेट घेऊन प्रकल्प उभारणी संदर्भात सविस्तर चर्चा केली. त्यानंतरच आपण महाराष्ट्रात प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतल्याचं फॉक्सकॉनचे संस्थापक अध्यक्ष टेरी गोव यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्यानंतर स्पष्ट केलं. नागरी विकास मंत्रालयानं घनकचरा व्यवस्थापनासह स्वच्छतेसंदर्भातल्या इतर बाबी लक्षात घेऊन केलेल्या सर्वेक्षणानुसार स्वच्छ भारत मानांकनात म्हैसूर शहरानं बाजी मारली. या मानांकनात नवी मुंबईनं 3रं स्थान पटकावलंय. राष्ट्रीय स्वच्छता धोरण 2008 नुसार 1 लाखांहून जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये मलनिस्सारण, खुली शौच पद्धती, पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता, जलजन्य आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण या बाबी लक्षात घेऊन 31 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या 476 प्रथम श्रेणी शहरांचं सर्वेक्षण करण्यात आलं. त्यामध्ये पुणे 31व्या, बृहन्मुंबई 140व्या तर नागपूर 256व्या क्रमांकावर राहिलं. सर्वोत्तम 100 शहरांमध्ये दक्षिणेकडच्या राज्यातल्या 39 शहरांचा समावेश आहे. राज्यांच्या राजधान्यांमध्ये बेंगळुरूनं 7वं स्थान पटकावलं तर पाटणा 429व्या क्रमांकापर्यंत घसरलंय. या अहवालावरून मिळालेल्या माहितीच्या आधारे नागरी भागात स्वच्छ भारत अभियानाचं उद्दिष्ट गाठण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलायला मदत होणार आहे. देशाची प्रगती रोखण्यासाठी काँग्रेस संसदेच्या अधिवेशनात व्यत्यय आणत असल्याचा आरोप केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला. मुंबईत आयोजित परिषदेत ते आज बोलत होते. देशाच्या प्रगतीत अडथळा निर्माण न करता काँग्रेस खासदारांनी सोमवारपासून कामकाजात सहभागी व्हावं असं आवाहनही त्यांनी केलं. येत्या 1 एप्रिल 2016 पासून देशात जीएसटी लागू करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. मात्र काँग्रेस आमच्या भूमिकेशी सहमत नसल्याचं दिसतंय आणि म्हणूनच काँग्रेस संसदेचं कामकाज होऊ देत नाही असं ते म्हणाले. लोकसभेच्या निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाच्या धक्क्यातून काँग्रेस अजूनही सावरली नसल्याचं जावडेकर म्हणाले. मुंबईच्या आयआयटी अर्थात भारतीय प्रौद्योगिकी संस्थेचा 53वा पदवीदान समारंभ आज मुंबईत आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ समाजसेवक आणि नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. सत्यार्थी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचं कौतुक करत लवकरच आपण लहान मुलांची तस्करी करणाऱ्यांच्या विरोधात मोठ्या मोहिमेला सुरुवात करणार असल्याचं सांगितलं. या समारंभात एकूण 2,385 स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. त्यात 259 विद्यार्थ्यांना पीएचडी, 18 विद्यार्थ्यांना एमफिल तर 620 विद्यार्थ्यांना एमटेक ही पदवी प्रदान करण्यात आली. इग्नू अर्थात इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालयाच्या 28व्या दीक्षांत समारंभाचं आज मुंबईत आयोजन करण्यात आलं होतं.
महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विश्वविद्यालयाचे माजी अधिष्ठाता प्राध्यापक डॉक्टर टी.आर. निकम यांच्या हस्ते पदकप्राप्त विद्यार्थ्यांसह अन्य 150 नागरिकांना यावेळी पदव्या प्रदान करण्यात आल्या। या सोहळ्यात विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष प्राध्यापक हरी गौतम आणि लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राध्यापक डी.पी. सिंग यांचीही दीक्षांत भाषणे झाली। चतुरंग प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या यंदाच्या जीवनगौरव पुरस्कारासाठी उपेक्षितांच्या प्रश्नाबद्दल समाजभान जागे करण्यासाठी अथक प्रयत्न करणारे गिरीश प्रभुणे यांची निवड करण्यात आली आहे। जीवनगौरव पुरस्काराच्या या रौप्य महोत्सवी वर्षाच्या सामाजिक क्षेत्रीय पुरस्कारासाठी प्रभुणे यांना गौरवण्यात येणार आहे। भटक्या विमुक्त जाती विशेषतः पारधी जमातीसाठी प्रभुणे यांनी अथक परिश्रम घेतलेत। सामाजिक समरसता मंचाच्या माध्यमातून नैसर्गिक शेती, पाणलोट क्षेत्र विकास, बालशिक्षणासंदर्भातले विविध प्रयोग करणाऱ्या प्रभुणे यांच्या कार्याची व्यापकता लक्षात घेऊन निवड समितीनं एकमतानं त्यांची निवड केली आहे। रौप्य महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून संस्थेने या वर्षीपासून जीवनगौरव पुरस्काराची रक्कम 3 लाख रुपये इतकी केली आहे। सन्मानचिन्ह आणि मानपत्रानं प्रभुणे यांना सन्मानित करण्यात येणार आहे। येत्या डिसेंबरमध्ये मुंबईत होणाऱ्या 25व्या रंगसंमेलन सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल। सांस्कृतिक, सामाजिक अथवा शैक्षणिक क्षेत्रात बहुमोल योगदान देणाऱ्या व्यक्तीला चतुरंग प्रतिष्ठानच्या जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात येतं। मुसळधार पावसामुळे अमरावती जिल्ह्यात सुमारे 2,500 घरांचं तसंच 4,000 हेक्टर शेतजमिनीतल्या पिकांचं नुकसान झाल्याचं वृत्त आहे। अतिवृष्टीमुळे आतापर्यंत जिल्ह्यातल्या 6 जणांचा मृत्यू झाला असून काही जनावरही दगावली आहेत। पावसाचा सर्वात जास्त फटका तिवसा, धामणगाव, अमरावती आणि भातुकली तालुक्यांना बसला असून कापूस, सोयाबीन, केळी, तूर, मूग आदी पिकांचं नुकसान झालंय। महसूल विभागातर्फे पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दिली आहे। वाशिम जिल्ह्यात तब्बल 40 दिवसांच्या उघडीपीनंतर पावसानं आता दमदार हजेरी लावली आहे। पाण्याअभावी सुकत चाललेल्या पिकांना या पावसामुळे जीवदान मिळालंय। वाशिम जिल्ह्यात यंदा मृग नक्षत्राच्या पहिल्या चरणातच समाधानकारक पाऊस झाल्यानं मात्र पावसानं मध्येच दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला। पण सध्याच्या पावसानं त्याच्या चेहऱ्यावर हसू परत आलं। कमीत कमी 15 दिवसाच्या नंतर जवळजवळ 1.5 महिन्याची उघाड होती आणि या उघाडीमुळे शेतकरी अजून परत चिंतातूर झाला होता की मागच्या वर्षी सारखी परिस्थिती यावर्षी शेतकऱ्याची होऊ नये। पण ईश्वरानं एक तर आता शेतकऱ्यालाही तारलं आणि आता जो पाऊस झाला हा समाधानकारक पाऊस होऊन आता शेतकऱ्याची पिकं वगैरे सर्व चांगली दिसून राहिली। जे सुरुवातीला करपली होती ती आता एकदम चांगली दिसून राहिली पिके। जिल्ह्यातल्या 104 मध्यम आणि लघु प्रकल्पातल्या जलसाठ्यांमध्ये वाढ झाली आहे। वाशिम जिल्ह्यातल्या आतापर्यंतच्या पर्जन्यमानाची उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी माहिती दिली। काल जो पाऊस पडला त्याच्यामुळे जर आकडेवारीचं सांगायचं जर झालं तर 4 तारखेपर्यंत 4 जुलैपर्यंत हा वार्षिक सरासरीच्या फक्त 64% पाऊस पडला होता आणि आतापर्यंतच्या फक्त 36% पाऊस जो होता। परंतु काल जो जवळपास पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे आतापर्यंतच्या वार्षिक सरासरीच्या 99% पाऊस झालेला आहे आणि एकूण सरासरीच्या 57% पाऊस पडलेला आहे। एकूणच जिल्ह्यातल्या सोयाबीन या प्रमुख पिकाला हा पाऊस पोषक ठरत असल्यानं सुगीचे दिवस अनुभवायला मिळतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे। युनोनं यंदाचं दशक हे आदिवासींसाठी प्रतिष्ठा आणि अंमलबजावणी म्हणून साजरं करण्याचं ठरवलंय। उद्या जागतिक आदिवासी दिनानिमित्तानं सर्व स्तरावर विविध उपक्रम हाती घेतले जातील। समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आदिवासी जनतेला सामील करून घेण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या अनेक उपक्रमांपैकी हा एक उपक्रम। राज्य शासन सर्वसामान्य जनतेसाठी ज्या योजना राबवते त्यामध्ये ग्रामीण भागातील जनता, आदिवासी भागातील लोक तसंच समाजाकडून दुर्लक्षित झालेले घटक यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केली जाते। राज्य मंत्रिमंडळाच्या महत्त्वाच्या 10 खात्यांचा क्रम लावायचा ठरवला तर
भरीव आर्थिक तरतूद असलेल्या आदिवासी विकास खात्याचा त्यात अंतर्भाव करावा लागेल. तब्बल 6,500 कोटी रुपयांची तरतूद असणाऱ्या या खात्याअंतर्गत 60% निधी जिल्हा नियोजन विकासाच्या माध्यमातून त्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला जातो, तर 20% निधी हा इतर विभागांमार्फत सर्वसामान्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांकडे वळवला जातो. शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, शासकीय वसतिगृह, निवासी शाळा, कन्यादान योजना, शबरी घरकुल योजना, शेतकऱ्यांना आवश्यक ते साहित्य पुरवणं अशा प्रकारचे विविध उपक्रम या खात्यामार्फत राबवले जातात. आदिवासी जनता ही मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये राहते. शिक्षणाचं प्रमाण अत्यल्प असल्यामुळे शासन स्तरावर राबवल्या जाणाऱ्या योजनांचा फायदा थेट त्यांना मिळावा यासाठी आदिवासी दिनाचं औचित्य साधून सर्व स्तरातून प्रयत्न होणं आवश्यक आहे. जम्मू काश्मीरमध्ये उधमपूर जिल्ह्यात मुसळधार पावसानं झालेल्या भूस्खलनामुळे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आलाय. यामुळे अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. सीमावर्ती रस्ते संघटना महामार्ग मोकळा करण्यासाठी प्रयत्न करत असून आज संध्याकाळपर्यंत महामार्ग वाहतुकीसाठी खुला होईल अशी अपेक्षा आहे. हिमाचल प्रदेशातल्या मंडी जिल्ह्यात धरमपूर विभागात ढगफुटी झाल्यानं हाहाकार उडाला असून 4 जण मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त होते आहे. अनेक हलकी वाहनं पुरात वाहून गेली असून घरं आणि दुकानांचंही मोठं नुकसान झालंय. स्थानिक प्रशासनानं मदत कार्य सुरू केलंय. येत्या 48 तासात कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 30, किमान 25, नागपूर 32 आणि 23, पुणे 28 आणि 22, औरंगाबाद 30 आणि 23, नाशिक 28 आणि 22, कोल्हापूर 28 आणि 22, रत्नागिरी 30 आणि 26, सोलापूर 33 आणि 23 आणि अमरावती कमाल 26, किमान 22 अंश सेल्सिअस. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. राज्यात सुमारे $5 अब्ज इतकी सर्वात मोठी थेट परकीय गुंतवणूक होणार. संबंधित करारावर आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या. या गुंतवणुकीमुळे 50,000 तरुणांना थेट रोजगार मिळणार असल्याची देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. स्वच्छ भारत मानांकनात म्हैसूर शहरानं मारली बाजी तर नवी मुंबईनं पटकावलं 3रं स्थान. उपेक्षितांच्या प्रश्नाबद्दल समाजभान जागं करण्यासाठी अथक प्रयत्न करणारे गिरीश प्रभुणे यांना यंदाचा चतुरंग जीवन गौरव पुरस्कार जाहीर. आणि मुसळधार पावसामुळे अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू, घरांचं आणि पिकांचं मोठं नुकसान. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर आदिवासी समाजाच्या विकासासाठी राज्य सरकारतर्फे राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांविषयी माहिती देण्यासाठी राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं. तेव्हा पुन्हा भेटूया रात्री 9:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.